सोमेश्वर वारकरी संप्रदायातर्फे अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली। बारामती तालुक्यातील वानेवाडी चव्हाणवाडी येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली। यावेळेस हरिभक्त पारायण गोविंद महाराज, रमेश शिळमकर, हरिभाऊ मुळीक, बाळूकाका चव्हाण, पांडुरंग निकम, संतोष निकम, बाबूकाका चव्हाण इत्यादी मान्यवर व महिला तसेच लहान थोर पुरुष उपस्थित होते। प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज 11 सोमेश्वर नगर। कामाचा माणूस करतोच, असा कामाचा माणूस आपल्यातून गेला, अशी माणसं होणे नाही। म्हणजे साहेब आहेत, साहेबांची वादच नाही, पण साहेबांच्या पाठीमागे एवढं कर्तृत्व की अशी माणसं आपण पाहतो। आपण आपल्या घरचं काम असेल, आपल्याला रात्री 11, 12, 1 जर वाजली तर सकाळी आपण उठत नाही लवकर, परंतु त्यांना रात्री कितीही वेळ होत्या, 12, 1, 2 वाजू द्यात, पण सकाळी त्यांचा दिवस, कामाचा दिवस चालू व्हायचा। 6 वाजता त्यांचं काम चालू व्हायचं, म्हणजे किती वाजता उठावं लागत असेल बघा। सगळं स्वतःचा विधी उरकून, सगळं नित्यनियम उरकून 6 वाजता कामाला लागायचं। आपण किती पाहतो की 6 वाजता एखाद्याला टाइम दिला ना कुठल्या एखाद्या उद्घाटनाचं, तर 6:15 तिथं हजर असायचे जातात। ज्यांचं उद्घाटनाचा कार्यक्रम आहे ती माणसं नाही, पण जातात तिथं असायचं। म्हणजे कामाचा झपाटा केवढा आहे। सकाळी 6ला त्यांचा दिवस कामाचा चालू व्हायचा, उगवायचा नाही, कामाचा। ती दिवसभर काम चालू, एवढं मोठं काम त्यांच्या हातून झालंय। आणि लाडक्या बहिणीचं काय वाद नाही। आज तर मी बातमी वाचली की मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, त्या लाडक्या बहिणींना ही येते ना, तुमची योजना आहे ना, त्याला नाव दिलंय कैलासवासी अजितदादा पवार लाडकी बहीण योजना। त्यांचं नाव दिलंय पुढं, त्यांची कृपा आहे, त्यांच्यामुळे हे सगळं घडलंय। आणि सर्वांचाच विकास त्यांच्यामुळं होतच होता, वादच नाही। पण अलीकडच्या काळामध्ये म्हणावं लागेल आपल्याला थोडा आपला गुंतत बारामती तालुक्याचं जे वय होतं त्याचं साहेब तर वय झालं, साहेब जास्त पण आपल्याला ब्रेक बसणार आहे। आता तसं ते आता होणं थोडी काय आता सुनेत्रा घेतलेली आहे, पण महिला आणि त्यांना तितकं आता हे सगळं साथ घेत आहे, त्याच्यावरती अवलंबून आहे। चला, मला जास्त बोलायचं नाही। असे असणारे कर्तृत्ववान कैलासवासी दादा यांना मी सोमेश्वर वारकरी संप्रदाय सेवा मंडळ वानेवाडी मुरुम दिंडी सोहळा, संपूर्ण तालुक्याचा वारकरी संप्रदाय म्हणा किंवा आपल्या परिसरातील सर्व वारकऱ्यांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो। रामकृष्ण जनसमुदाय आणि दादांच्यावर नितांत प्रेम करणारी आपली सर्व जनता, विशेष करून आपल्या चव्हाण वस्ती या छोट्याशा वस्तीवर दादांचं अतिशय प्रेम होतं। प्रत्येक वेळेस येता जाता चेअरमन असो, आनंदराव दादा असो, त्यांच्याकडे चौकशी करायची, तेव्हा चव्हाण वस्तीचं काय चाललंय, तिथं कसं चाललंय। आणि आपण नेहमी मतदानाच्या माध्यमातून आपण अग्रेसर आहोत असं दाखवलेलं आहे। दादांची कुठली निवडणूक असो, आपण भरघोस पाठिंबा दिलेला आहे। तरी अशा या कर्तृत्ववान नेत्याला मी चव्हाण वस्ती ग्रामस्थ, आमचं विठ्ठल प्रसादिक भजनी मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघ, वारकरी सेवा संघ या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। रामकृष्ण। सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींना, आपल्या तालुक्याची, जिल्ह्याची आणि राज्याची एक मोठी हानी झालेली अजितदादांचा अपघाती निधन झाल्यामुळे। तर दादांचा कामाचा एक झंझावत होता, तो आता थांबलेला आहे। आपल्या तालुक्याकडं खूप कामं आणायचे दादा, त्यांच्या वैयक्तिक प्रयत्नातून किंवा इतर आमदारांचा निधी मिळवून त्यांनी आपल्या तालुका जिल्हा लेवलला प्रगतीपथावर नेलेला आहे। आणि अशा नेत्याच्या जाण्याने आपल्या तालुक्यात, एक जिल्ह्यात आणि राज्यात मोठी पोकळी निर्माण झालेली, ती आता भरून निघू शकत नाही। पण आता हे नियतीचा खेळ आहे आणि यातून ही घटना घडलेली आहे। तरी मी चव्हाण वस्तीवरील सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी आणि पुरुष मंडळी यांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो।